एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, पटोलेंमुळेच काँग्रेस ठाकरे गट वादात वाढ झाली आहे। तो वाद विकोपाला पोहोचलाय। बैठकीमध्ये पटोले असतील तर यापुढे बैठक होणार नाही असं ठाकरे गटाकडून जाहीर केलं जात आहे। अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळेच ठाकरे पटोले वाद हा मवियाच्या मुळावर उठण्याची शक्यता आहे। एकीकडे ठाकरे काही जागांबद्दल आग्रही आहेत, त्या जागा सोडण्यास काँग्रेसने मात्र आडमुठी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच हा वाद विकोपाला पोहोचतोय आणि जागा वाटप देखील रखडल्याचं पाहायला मिळतंय। काही जागांवरती अजूनही तिढा कायम आहे आणि त्याच जागा या ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात असल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीमध्ये पटोले असतील तर यापुढे बैठकच होणार नाही असं ठाकरे गटानं जाहीर भूमिकेत म्हटल्याचं सूत्रांनी म्हटलंय। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद होत आहेत। महाविकास आघाडीच्या आगामी बैठकांमध्ये नाना पटोले असतील तर यापुढे आम्ही बैठकच घेणार नाही अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद विकोपाला पोहोचतोय। आता ठाकरे गटाच्या या भूमिकेनंतर नाना पटोलेच काय बोलतात हे पाहायचं। मोठी बातमी या क्षणाची, एकीकडे विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे। जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळेच पक्ष कंबर कसून कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच हा वाद विकोपाला पोहोचतोय, तो ठाकरे आणि काँग्रेसमधला। अधिक माहिती जाणून घेऊ, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, काय नेमका वाद आहे आणि सध्या या वादाचा पर्यवसन कशात होताना पाहायला मिळतंय? नक्कीच आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठकांचं सत्र जे आहे ते सध्या बघायला मिळत आहे आणि एकूणच ज्या पद्धतीच्या बैठका होत आहेत, काही जागांवरून खरं तर महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र एकीकडे जर आपण बघितलं तर काँग्रेसचं उदाहरण सांगत, काँग्रेस ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलेलं त्याचं स्ट्राईक रेट ज्या पद्धतीनं जास्त होता आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मोठ्या प्रमाणात जागा मागत असल्याची देखील माहिती मिळत आहे। मात्र विधानसभेचं गणित वेगळं आहे, राज्याची गणितं काही वेगळी असतात आणि याच अनुषंगाने शिवसेना मोठा भाऊ म्हणून कुठेतरी या निवडणुकीला सामोरं जाऊ इच्छिते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटने या पूर्ण एकूणच निवडणुकीच्या संदर्भात आपली तयारी केली असल्याची माहिती देखील शिवसेनेच्या नेत्यांकडून देण्यात आली। मात्र काँग्रेसचे नेते खास करून नाना पटोले त्या ठिकाणी जे आहेत ते काँग्रेस शिवसेनेच्या भूमिकेला काहीसा विरोध करताना बघायला मिळतात। त्यांना जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत, कारण स्ट्राईक रेट जो आहे तो लोकसभेला काँग्रेसचा जास्त होता। मात्र विधानसभेला जर आपण विचार केला तर एकूणच महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आणि विधानसभेच्या आधीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो आहे तो जागांचा हा तिढा जो आहे तो सुटू शकतो, या भूमिकेवर उद्धव ठाकरे आहेत। आणि एकूणच मुंबई महानगरपालिकेला त्यांचे 82 नगरसेवक मागच्या वेळी निवडून आले होते। त्यानंतर विधानसभेमध्ये मुंबईमध्ये सध्या असलेली शिवसेनेची परिस्थिती आणि एकूणच मिळत असलेला पाठिंबा, या सर्व गोष्टी लक्षात घेता उद्धव ठाकरे गटालाही मोठ्या प्रमाणात खरं तर जागा ज्या आहेत त्या लढवायच्या आहेत आणि म्हणूनच या एकूणच गोष्टींवरून दोघांचं एकमत होत नसल्याचं सध्या दिसून येत आहे। आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेसची भूमिका ही आडमुठेपणाची असल्याचा आरोप जो आहे तो सध्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येतोय। त्यामुळे उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या नेत्यांशी डायरेक्ट हायकमांडशी जी आहे ती चर्चा करतील असं देखील सध्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे। वैदेही, मात्र जी भूमिका ठाकरे गटानं घेतल्याचं पाहायला मिळतंय की यापुढे बैठकाच घेतल्या जाणार नाहीत किंवा बैठकाच होणार नाहीत, त्याबद्दल काँग्रेसकडनं काही प्रतिक्रिया आली आहे? त्याबद्दल काही सांगण्यात येत आहे? बघा, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरं तर जागा वाटपांवरून हा तिढा जो आहे तो सुटत नसल्याचं दिसून येत आहे। जवळपास 40 जागा अशा आहेत ज्याचा तिढा सुटत नाही आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही राजकीय पक्षांमध्ये जे आहे ते रस्सीखेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बघायला मिळत आहे। एकीकडे काँग्रेस लोकसभेच्या स्ट्राईक रेटवरून जास्तीत जास्त जागा मागण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। काँग्रेसला मुंबईमध्ये देखील जास्त जागा लढवायच्या आहेत, त्याचप्रमाणे कोकणात देखील काँग्रेस जागा मागू इच्छिते। मात्र त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व जास्त आहे किंवा उद्धव ठाकरे यांच्या एकूणच मतदारसंघ मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे स्वतःचे उमेदवार लढवू इच्छितात आणि याच गोष्टीवरून खरं तर मोठ्या प्रमाणात हा जो आहे तो विवाद सध्या बघायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर जेवढ्या पण बैठका झाल्या त्या सर्व बैठकांमध्ये याच गोष्टीवरून जे आहे ते एकूणच जागा वाटपाचा फॉर्म्युला आजपर्यंत रखडलेला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे आता आगामी बैठका होणार नाही तर आगामी बैठकांच्या आधी उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या हायकमांडशी म्हणजेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची, दिल्लीतील नेत्यांची
चर्चा करतील अशी देखील माहिती सध्या मिळत आहे. कारण राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका ही आडमुठेपणाची आहे, ते समंजसपणा दाखवत नाहीये असा आरोप जो आहे तो सध्या उद्धव ठाकरे गटाकडून केला जातोय. त्यामुळे आता जी चर्चा होईल ते डायरेक्ट हायकमांडशी होईल आणि दिल्लीतील महत्त्वाच्या नेत्यांशी होईल अशी देखील सध्या माहिती मिळते. नक्कीच, त्यामुळे आता हा वाद आणखी वाढतो की यावर पडदा पडतो हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. वैदेही धन्यवाद आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू.